आपल्यासोबत गोपीचंद पडळकर हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय शनिवार वाड्यामध्ये हिंदू संघटना आक्रमक झालेली आहे। मेधा कुलकर्णी यांनी नमाज पठणाचा हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर या ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। हिंदू संघटनांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं मी समर्थन करतो। माझा त्या भूमिकेला पाठिंबा आहे आणि तिथं जी मजार आहे ती काढून टाकली पाहिजे। इतिहासाचं विद्रूपीकरण करण्याचं प्रयत्न अनेक वेळा झालेला आहे। मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असतील किंवा शनिवार वाडा असेल, तर आता जी हिंदू संघटनाची मागणी आहे त्या मागणीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। आपण पाहतोय आता आगामी निवडणुका आहेत आणि या सगळं घडामोडी होत असताना आता पुण्यामध्ये आपण पाहतोय हा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर एक तणावाचं वातावरण आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपण आपली काय भूमिका असेल, मुख्यमंत्र्यांसोबत काही आपण बातचीत करणार आहात का? बघा, निवडणुकीचा आणि या गोष्टीचा काही संबंध नाही। असं काही चुकीचं कृत्य होत असेल तर त्यावरती काही भूमिका घ्यायची का नाही? त्यावर घेतली पाहिजे ना भूमिका। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी सुद्धा मागणी करणार आहे। हिंदुत्ववादी संघटनाची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी करणार। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।